नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जी आज आपल्याला मिळालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की ही जी लाडकी बहीण योजना आहे हिच्यामध्ये जे 1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात येत होते ते येणार की नाही येणार किंवा ते 2100 रुपये होणार आहे की नाही होणार आहे ह्या सर्वची आपण पूर्णपणे माहिती आज बघणार आहोत। व्हिडिओ आमचा पूर्ण बघा। तसंच चॅनलवर नवीन आला असेल इंडिया न्यूज अपडेटला तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती सर्वप्रथम भेटत राहील। मित्रांनो, आता जी सर्वात मोठी बातमी अशी आलेली आहे की बरेचसे जण म्हणत होते की ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहे म्हणजे की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत अशा लोकांना म्हणजे अशा लाभार्थ्यांना महिलांना जी आहेत ती ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही आहेत असं सध्याची जी बातमी आपल्याला काही दिवसांपूर्वी मिळत होती ती एक झाली। त्याच्यानंतर दुसरी बातमी म्हणजे की 2.5 लाखांपेक्षा कमी ज्यांच्याकडे उत्पन्न आहे त्याच याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती सुरू राहणार आहे। अशा दोन आपल्याला कुठे ना कुठे ह्या माहिती मिळत होत्या की ज्यांचे ह्या अटींमध्ये बसतील त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ होणार आहे। तर मित्रांनो, आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की अजून तरी असं कोणताही शासन निर्णय आलेला नाही आहे। ज्या पण ह्या तुम्हाला गोष्टी भेटत आहेत किंवा ज्या तुम्हाला ऐकायला भेटतात ह्या फक्त असेच बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, पण याच्यात एवढी सत्यता नाही आहे। तर ही गोष्ट केव्हा होणार आहे ज्यावेळेस आता आणि 2100 रुपयाचा पण एक मोठा प्रश्नाचा आपल्याला कुठे ना कुठे बातम्यांमध्ये कळालेला आहे। ते म्हणजे असं की 2100 रुपये भेटणार की नाही ह्याचा निर्णय अधिवेशनमध्ये घेतला जाणार आहे। तर जोपर्यंत अधिवेशन होत नाही तोपर्यंत याच्याबद्दल कोणतीही माहिती भेटणार नाही की तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत की नाही। राहिला प्रश्न की याच्यामध्ये सध्या तरी 2 कोटी ते 30 लाखांपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ घेत आहे सध्याच्या घडीला। तसंच आता याच्यामध्ये यांनी सांगितलेले आहे की जे पैसे पाठवले जातात लाडकी बहीण योजनेचे ते DBT मार्फत पाठवले जातात। पण ही योजना बंद होणार आहे का? तर बंदबद्दल तर अजून काही नाही सांगितलेलं गेलेलं आहे। तसंच असा कोणताही GR आलेला नाही की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर तुम्हाला हे भेटणार नाही किंवा 1.5-2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हीच याच्यामध्ये पात्र होऊ शकता, असा कुठलाही GR आलेला नाही आहे सध्या। तसंच हे जे आहे सरकार जे आहे हे लाडक्या बहिणींच्या मतांनी आलेलं सरकार आहे असं पण कुठे ना कुठे आपल्याला बघायला भेटतं आहे। तर ही योजना तर बंद होणं शक्य नाहीच आहे। तसंच हे जे DBT मार्फत जे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत ते कुठे थांबू शकतात किंवा कोणाचे पैसे थांबवले जाऊ शकतात याच्याबद्दल जर माहिती द्यायची झाली तर मित्रांनो, हे त्यांच्याच गोष्टीमध्ये थांबवले जातील जिकडे कुठे ना कुठे एखादा फ्रॉड वगैरे आयडेंटिफाय होत आहे यांना त्यांच्याच अकाउंटचे किंवा मग त्यांचेच जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिले होते अर्जाचे त्याचा कुठे ना कुठे स्क्रुटिनी करण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्याची स्क्रुटिनी केली जाणार आहे। तर त्यांच्या जे पण अकाउंट असतील जे पण पैसे जे त्या अकाउंटला येणार आहेत त्या सर्वांची जे स्क्रुटिनी इथं केली जाणार आहे। जर कुठे त्यांना फ्रॉड डिटेक्ट झाला तरची गोष्ट आहे ही। तर ही एक गोष्ट पण महत्त्वाची होती जे म्हणत होते की बंद होणार असं नाही आहे। तर जे DBT मार्फत जे ट्रान्सफर होतात जे अकाउंटला पैसे येतात तुमच्या त्या अकाउंटमध्ये जर त्यांना आढळलं कुठे की इथं काहीतरी गडबड वाटू शकते तर त्या जागेवर तुमचे पैसे ते पाठवणे बंद करतील। आणि राहिला प्रश्न की ते पैसे तुम्हाला कधी भेटतील, तुम्हाला माहिती आहे की एखाद्या महिन्याची नाही आले तर ते 2 किंवा 3 महिन्याचे पैसेसुद्धा एकत्र पाठवून देतात। जसे मागच्या वेळेस बऱ्याचशा जणांना 1,500 रुपये नव्हते आले तर त्यांना पुढच्या महिन्यात 3,000 आलेले, ज्यांना 1.5 आणि 3 नाही आले त्यांना 4,500 रुपये ही सुद्धा एकत्र आलेले होते। आणि आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल की जवळपास 7,500 रुपये लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत बऱ्याचशा बहिणींना जे आहे ऑलरेडी मिळालेले आहेत। तर आता जो राहिलेला आहे याचा जो 6वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत भेटेल काय भेटेल ह्याच्याबद्दल ही माहिती जी आहे ती लवकरच भेटणार आहे। व देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलेलं आहे की ही योजना पूर्णपणे बंद होणार नाहीच आहे, ही योजना चालू राहील। याच्याबद्दलची जी काही स्क्रुटिनी होणार आहे ती स्क्रुटिनी जरूर इथं केली जाणार आहे। जे लोक पात्र आहेत वगैरे त्यांच्यासाठी राहील। पण ही जी अट होती जी 4 चाकी असेल तर तुम्हाला भेटणार नाही किंवा जे 1.5-2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नच पाहिजे वगैरे याच्याबद्दल असं कुठलाही अजून शासन निर्णय आलेला नाही। जेव्हा शासन निर्णय येईल त्यावर याच्याबद्दल जी आहे अंमलबजावणी केली जाईल। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की DBT मार्फत जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात त्यावेळेस जर फ्रॉड डिटेक्ट झाला तर तुम्हाला कदाचित हे पैसे तुमच्या अकाउंटला पोहोचणार नाही आणि ते पैसे थांबवलेले जातील। तसंच जी संजय गांधी निराधार योजना असते त्याबद्दल सुद्धा अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतला जाणार आहे व त्याच्याबद्दलही कधीपर्यंत ते येतील त्याची पेन्शनची रक्कम तेही आपण लवकरच तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहे। ही लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जी आज आपल्याला मिळालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल
की ही जी लाडकी बहीण योजना आहे हिच्यामध्ये म्हणजे 1500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात येत होते, ते येणार की नाही येणार किंवा ते 2100 रुपये होणार आहे की नाही होणार आहे, ह्या सर्वची आपण पूर्णपणे माहिती आज बघणार आहोत. व्हिडिओ आमचा पूर्ण बघा. तसंच चॅनलवर नवीन आला असेल इंडिया न्यूज अपडेटला, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती सर्वप्रथम भेटत राहील. मित्रांनो, आता जी सर्वात मोठी बातमी अशी आलेली आहे की बरेचसे जण म्हणत होते की ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहे, म्हणजे की ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहेत, अशा लोकांना म्हणजे अशा लाभार्थ्यांना, महिलांना जी आहेत ती ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही आहेत, असं सध्याची जी बातमी आपल्याला काही दिवसांपूर्वी मिळत होती ती एक झाली. त्याच्यानंतर दुसरी बातमी म्हणजे की 2.5 लाखांपेक्षा कमी ज्यांच्याकडे उत्पन्न आहे त्याच याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती सुरू राहणार आहे. अशा 2 आपल्याला कुठे ना कुठे ह्या माहिती मिळत होत्या की ज्यांचे ह्या अटींमध्ये बसतील त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ होणार आहे. तर मित्रांनो, आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की अजून तरी असं कोणताही शासन निर्णय आलेला नाही आहे. तर ज्या पण ह्या तुम्हाला गोष्टी भेटत आहेत किंवा ज्या तुम्हाला ऐकायला भेटत आहेत ह्या फक्त असेच बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, पण याच्यात एवढी सत्यता नाही आहे. तर ही गोष्ट केव्हा होणार आहे, ज्यावेळेस आता आणि 2100 रुपयाचा पण एक मोठा प्रश्न आज आपल्याला कुठे ना कुठे बातम्यांमध्ये कळालेला आहे. ते म्हणजे असं की 2100 रुपये भेटणार की नाही ह्याचा निर्णय अधिवेशनमध्ये घेतला जाणार आहे. तर जोपर्यंत अधिवेशन होत नाही तोपर्यंत याच्याबद्दल कोणतीही माहिती भेटणार नाही की तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत की नाही. राहिला प्रश्न की याच्यामध्ये सध्या तरी 2 कोटी ते 30 लाखांपेक्षा जास्त महिला ज्या आहेत ते या योजनेचा लाभ घेत आहे सध्याच्या घडीला. तसंच आता याच्यामध्ये यांनी सांगितलेले आहे की जे पैसे पाठवले जातात लाडकी बहीण योजनेचे ते DBT मार्फत पाठवले जातात. पण ही योजना बंद होणार आहे का, तर बंदबद्दल तर अजून काही नाही सांगितलेलं गेलेलं आहे. तसंच असा कोणताही GR आलेला नाही की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर तुम्हाला हे भेटणार नाही किंवा 1.5-2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हीच याच्यामध्ये पात्र होऊ शकता, असा कुठलाही GR आलेला नाही आहे सध्या. तसंच हे जे आहे सरकार जे आहे हे लाडक्या बहिणींच्या मतांनी आलेलं सरकार आहे असं पण कुठे ना कुठे आपल्याला बघायला भेटतं आहे. तर ही योजना आता बंद होणं शक्य नाहीच आहे. तसंच हे जे DBT मार्फत जे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत ते कुठे थांबू शकतात किंवा कोणाचे पैसे थांबवले जाऊ शकतात याच्याबद्दल जर माहिती द्यायची झाली तर मित्रांनो, हे त्यांच्याच गोष्टीमध्ये थांबवले जातील जिकडे कुठे ना कुठे एखादा फ्रॉड वगैरे आयडेंटिफाय होत आहे यांना त्यांच्याच अकाउंटचे किंवा मग त्यांचेच जे डॉक्युमेंट्स त्यांनी दिले होते अर्जाचे त्याचा कुठे ना कुठे स्क्रुटिनी करण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्याची स्क्रुटिनी केली जाणार आहे. तर त्यांच्या जे पण अकाउंट असतील, जे पण पैसे जे त्या अकाउंटला येणार आहेत त्या सर्वांची जे स्क्रुटिनी इथं केली जाणार आहे. जर कुठे त्यांना फ्रॉड डिटेक्ट झाला तरची गोष्ट आहे ही. तर ही एक गोष्ट पण महत्त्वाची होती, जे म्हणत होते की बंद होणार असं नाही आहे. तर जे DBT मार्फत जे ट्रान्सफर होतात, जे अकाउंटला पैसे येतात तुमच्या त्या अकाउंटमध्ये जर त्यांना आढळलं कुठे की इथं काहीतरी गडबड वाटू शकते तर त्या जागेवरती तुमचे पैसे ते पाठवणे बंद करतील. आणि राहिला प्रश्न की ते पैसे तुम्हाला कधी भेटतील, तर तुम्हाला माहिती आहे की एखाद्या महिन्याचे नाही आले तर ते 2 किंवा 3 महिन्याचे पैसेसुद्धा एकत्र पाठवून देतात. जसे मागच्या वेळेस बऱ्याचशा जणांना 1,500 रुपये नव्हते आले तर त्यांना पुढच्या महिन्यात 3,000 आलेले. ज्यांना 1.5 आणि 3 नाही आले त्यांना 4,500 रुपये ही सुद्धा एकत्र आलेले होते. आणि आतापर्यंत तुम्हाला माहीत असेल की जवळपास 7,500 रुपये लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत बऱ्याचशा बहिणींना जे आहे ऑलरेडी मिळालेले आहेत. तर आता जो राहिलेला आहे याचा जो 6वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत भेटेल, काय भेटेल ह्याच्याबद्दल ही माहिती जी आहे ती लवकरच भेटणार आहे. व देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलेलं आहे की ही योजना पूर्णपणे बंद होणार नाहीच आहे, ही योजना चालू राहील. याच्याबद्दलची जी काही स्क्रुटिनी होणार आहे ती स्क्रुटिनी जरूर इथं केली जाणार आहे. जे लोक पात्र आहेत वगैरे त्यांच्यासाठी राहील. पण ही जी अट होती जी 4 चाकी असेल तर तुम्हाला भेटणार नाही किंवा जे 1.5-2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नच पाहिजे वगैरे याच्याबद्दल असं कुठलाही अजून शासन निर्णय आलेला नाही. जेव्हा शासन निर्णय येईल त्यावर याच्याबद्दल जी आहे अंमलबजावणी केली जाईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की DBT मार्फत जेव्हा पैसे ट्रान्सफर होतात त्यावेळेस जर फ्रॉड डिटेक्ट झाला तर तुम्हाला कदाचित हे पैसे तुमच्या अकाउंटला पोहोचणार नाही आणि ते पैसे थांबवलेले जातील. तसंच जी संजय गांधी निराधार योजना असते त्याबद्दल सुद्धा अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतला जाणार आहे व त्याच्याबद्दलही कधीपर्यंत ते येतील त्याची पेन्शनची रक्कम तेही आपण लवकरच तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहेत. मित्रांनो, आमचं जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जशी माहिती मिळाली तशी तुम्हाला लवकरात लवकर आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू.